महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा, मल्लिकार्जुन खरगेंचा आरोप। महाराष्ट्रात 55 लाख मतदार कसे वाढले, काँग्रेस अध्यक्ष खरगेंचा सवाल। लोकसंख्या वाढत असते, 18 ते 25 वयोगटातील मतदार वाढल्यात, पराभव झाल्यानं अशी वक्तव्य येत आहेत। रवींद्र चव्हाणांचं खरगेंना प्रत्युत्तर। ट्रम्प सरकारचा चीनला मोठा दणका, अमेरिका चीनच्या वस्तूंवर 104% कर लादणार। चीनकडून अमेरिकेवर आयात कर लादल्यानंतर ट्रम्प सरकारकडून अतिरिक्त कर लावण्याचा निर्णय। शेअर बाजारात पुन्हा मोठी पडझड, सेन्सेक्स 400 अंकांपेक्षा जास्त घसरला। टॅरिफ धोरणाचा शेअर बाजारावर परिणाम। आरबीआयकडून रेपो रेट 0.25% ने कमी, रेपो रेट 6.25% वरून 6% वर। घर आणि कारचा हप्ता कमी होणार। मुंबईसह परिसरात सीएनजीच्या किमतीत 1.5 रुपयांची वाढ, तर पाईपद्वारे वापरल्या जाणाऱ्या स्वयंपाकाच्या गॅसमध्ये आजपासून प्रति युनिट 1 रुपयांची वाढ। अमेरिकेतील टॅरिफ धोरणाचा कोकणातील मच्छीमारांना फटका, कोळंबीवर 26% शुल्क भरावं लागणार। कोळंबीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ। सव्वीस अकराचा मास्टरमाइंड तहबूर राणाला उद्या भारतात आणण्याची शक्यता। राणा सुरुवातीचे काही आठवडे एनआयए कोठडीत राहणार। अजित डोभाल आणि गृह मंत्रालयाचे प्रतिनिधींची संपूर्ण कारवाईवर देखरेख। गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय दोषी, राज्य सरकारच्या दोन्ही अहवालात मंगेशकर रुग्णालयावर ठपका। सूत्रांची माहिती। कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना किती अधिकार दिले याची मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती मागवली। कमी अधिकारांमुळे राज्यमंत्र्यांकडून नाराजी व्यक्त। सूत्रांची माहिती। नांदेड, धाराशिवसह सोलापुरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस। आंबा, ज्वारी, फळबाग आणि काढून ठेवलेल्या हळदीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, शेतकरी चिंतेत।